जय भीम विद्यार्थी मित्रांनो, स्वाधार योजना 2023-24चे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत. याची मुदत देखील वाढवून मिळालेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याची मुदत जी आहे ती वाढवून मिळालेली आहे. तर मित्रांनो, तेव्हाही मुदत वाढवून मिळाली होते. आता परत मुदत जी आहे ती वाढवून मिळालेली आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी ही मुदत आहे, कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो, कार्यालयामध्ये कधी फॉर्म जमा करू शकतो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वाधार योजनेचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे syn.mahasamaajkalyan.in नांदेड विभागाची ही वेबसाईट आहे. तर यावरती आपल्याला रिडायरेक्ट व्हायचं आहे. रिडायरेक्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे आता महत्त्वाची एक सूचना अशी इथे पॉपअप येतो आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील नवीन व नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 25/3/2024 ही असणार आहे. तर शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये नूतनीकरण केलेला अर्ज विद्यार्थ्यांना 2023 आणि 24मध्ये नवीन अर्ज जर सादर करायचा असेल तर त्यांनी आपला आधार कार्ड क्रमांक सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेड येथे द्यावा. त्यानंतर तुम्हाला फॉर्म जो आहे तो नवीन किंवा नूतनीकरण करण्यासाठी जो काही अडचण येत असेल ती अडचण दूर होऊन जाईल. त्यानंतर इथे आता आपल्याला बघायचं आहे, नवीन शपथपत्र देखील देण्यात आलेलं आहे. तर फॉर्म भरते वेळेस जे पहिलं जुनं शपथपत्र होतं ते अपलोड करायचं नाही आहे. नवीन प्रकारचं एक हमीपत्र व शपथपत्र इथे देण्यात आलेलं आहे. तर ते आपल्याला इथून डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी ते सॅम्पल शपथपत्र हमीपत्र डाउनलोड करा हे ऑप्शन दिसत आहे. यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचे. यावरती क्लिक केल्यानंतर एक PDF जी आहे ती डाउनलोड होणार आहे. तर या PDFमध्ये महत्त्वाची संपूर्ण माहिती जी दिलेली आहे ती पेनाने आपल्याला भरून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता याचा जो महिना आहे तो संपूर्ण चेंज झालेला आहे. तर इथे आपल्याला ही संपूर्ण माहिती आहे ती की मी खाली सही करणार सत्यप्रतिज्ञेवर लिहून देतो की तिथे तुमचे नाव येणार आहे. त्यानंतर सन 2023-24 करिता ते पुढे तुमच्या महाविद्यालयाचं नाव लिहायचं आहे. ज्या अभ्यासक्रमाला तुम्ही शिकत आहे त्याचं नाव लिहायचं आहे. ते नंतर संपूर्ण जे आहे तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे, लिहायचं आहे. एक पासपोर्ट साईज फोटो इथे लावायचा आहे स्वयंघोषणापत्राच्या ठिकाणी. त्यानंतर इथे आपल्याला स्वयंघोषणापत्र 2 या ठिकाणी देखील पासपोर्ट साईज फोटो तुमचा लावून घ्यायचा आहे. संपूर्ण माहिती जी आहे ती पेनाने भरायची आहे. त्यानंतर ही अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता, तुमच्यापर्यंत पोहोचवावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवला. जे पण तुमचे मित्रमैत्रिणी स्वाधार योजना अर्ज भरण्यासाठी अजूनपर्यंत भरलेले नाहीत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. जय भीम, जय महाराष्ट्र.